स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजचा आपला जो व्लॉग आहे तो आहे बाबुळगाव ते शिर्डी। आपण आज निघालेलो शिर्डीला, काही वैद्यकीय कामानिमित्त आपण शिर्डीला जात आहोत। शिर्डी चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे तिथे आपण जात आहोत। तर आता कसा राहतो आपला एक्सपिरियन्स, रस्त्याने आपल्याला किती किलोमीटर लागतं किंवा रस्त्याचा समृद्धी महामार्गाचा एक्सपिरियन्स कसा असतो, आपण काय करणार आहोत, कुठे थांबणार आहोत, सगळं आपण या डिटेल व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, न स्किप करता। चला मित्रांनो, आता सुरुवात झालेली आपल्या जर्नीला। आपल्या टोटल गाडीमध्ये आपण आता सध्या 3 जण आहोत। गोरेगावपासून आपल्याला एक जणाला अजून पिक करायचं आहे, म्हणजे टोटल आम्ही गाडीमध्ये 4 जण आहोत। समृद्धी महामार्ग आपल्याला दुसर बीडवरून घ्यायचा आहे। तर कसा राहतो एक्सपिरियन्स शिर्डीपर्यंत जाऊस्तर आपण कुठे कुठे थांबणार आहोत, सगळं डिटेलमध्ये मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत। केलेलं आहे दुसर बीडवरून आपण समृद्धी घेतलेला आहे। आपला जो टोल आहे तो स्कॅन करून आपण समृद्धी घेतलेला आहे। मिडल लेनने आपण शिस्तीत गाडी चालवतोय। मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण समृद्धी महामार्ग घेतलेला आहे। उन्हाळ्याच्या दिवसात एक काळजी आपल्याला घ्यायची की टायर प्रेशर आपल्याला 2-3 ने कमीच ठेवायचे। समजा तर तुम्ही 35 ठेवत आहे तर एक साधारण 30-32 प्रेशर ठेवा टायरचं, कारण की हीटमुळे टायर प्रेशर वाढतं, टायर बस्टिंगचे आणि ॲक्सिडेंटचा चान्सेस जास्त वाढतात। आता ज्यावेळेस पेट्रोल डिझेल फिल करत होतो त्यावेळेस हवा चेक केली होती, 30 प्रत्येक टायरमध्ये हवा ठेवलेली। शिर्डीला पोहोचेपर्यंत आपण परत एकदा चेक करणार आहोत टायर प्रेशर वाढले की नाही। शिर्डीला गेल्यानंतर मंदिराचा परिसर कसा आहे, मंदिरात पण आपण जाणार आहोत, साईबाबांचं दर्शन पण घेणार आहोत, थोडंसं वैद्यकीय जे काम आहे ते पण आपण करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, न स्किप करता। मित्रांनो, आता आपण साधारणपणे 150-200 किलोमीटर आलेलो आहोत घरापासून। आता थोडा उन्हाळा असल्यामुळे गाडीचे टायरचं प्रेशर जे गाडीचे टायर जे ते हीट झाले असतील, कदाचित थोडेफार झालेले आहेत, कदाचित म्हणल्यापेक्षा झालेच आहेत। तर त्यासाठी आम्ही पेट्रोल पंपावर थोडा वेळ 10-15 मिनिटाचा रेस्ट घेणार आहोत, म्हणजे गाडीचं थोडंसं कूलिंग पण होईल आणि आपल्यालाही थोडासा आराम मिळेल। आणि प्रत्येकाने उन्हाळ्यामध्ये ही गोष्ट फॉलो करायलाच पाहिजे। मी असंही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की दर 100, 150, 200, 250 किलोमीटरला तुम्ही थांबा, 10 ते 15 मिनिटाचा रेस्ट घ्या, म्हणजे गाडीसाठी पण चांगलं आहे आणि तुमच्यासाठी पण चांगलं आहे। महाचाय कुठे थांबलो आपण? जवळपास महाचाय। चला मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। पण लवकरच आता शिर्डीला पोहोचणार आहोत। पोहोचल्या सगळ्यात आधी आपण साईबाबांचे दर्शन घेऊयात, त्याच्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात करूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला मित्रांनो, आता 20 मिनिटं आपण थांबलो होतो इथे पेट्रोल पंपावर। सगळ्यांनी लस्सीचा स्वाद घेतलेला आहे आणि आता आपण परत आपली जर्नी कंटिन्यू करायला निघालो होतो। आपली गाडी टायर प्रेशर एकदा बघूयात। मगाशी जास्त गरम होते टायर, 20-25 मिनिटं म्हणजे बऱ्यापैकी गाडीला आराम मिळालेला आहे। बऱ्यापैकी गरम झाले होते टायर थंड झालेले आहेत। उन्हाळा खूप आहे, ऊन खूप जास्त तापत आहे मित्रांनो, जरी पण मार्च महिना असला तरी पण। आता परत आपली जर्नी कंटिन्यू करतो आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आता आपण एक्झिट घेतलेलं आहे शिर्डीवरून। तुम्ही माझ्या मागे बघू शकता। आता आपल्याला इथून टोल पे करायचा आणि समोर जायचं आहे। आता आपण शिर्डीवरून डायरेक्ट आता साईबाबांच्या मंदिरात जाणार, दर्शन घेणार, तिथून पुढे आपली पुढची कामं करणार। मंदिराची व्यवस्था, मंदिरामध्ये आपल्याला रूम कशी भेटणार, मंदिरामध्ये जेवण्याचं काय नियोजन असतं, सगळं मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। आता इथून टोल पे करायचं आहे, स्कॅन होईल आपलं, त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे मंदिरामध्ये। मित्रांनो, आपण आता शिर्डीमध्ये आलेलो आहोत। आता आम्हाला रूम करायची आहे, तर इथे बसस्टँडपासून 1 किलोमीटर दूर 1000 रूम आणि 500 रूम नावाचं आहे। शिर्डी संस्थांचेच रूम्स अवेलेबल आहेत। आता आम्ही सध्या 500 रूममध्ये आलेलो आहोत। तुम्ही माझ्या बघू शकता मागे जे कमान दिसते ती 500 रूमची आहे। आता आतमध्ये जाऊन एन्क्वायरी करूया की रूम करण्यासाठी काय काय प्रोसिजर लागतात आणि काय फॉर्मॅलिटीज आपल्याला पूर्ण कराव्या लागतात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे 500 रूमची कमान आहे। तर इथे आतमध्ये जाऊन आपल्याला रूम करायची आहे। किती चार्जेस आहेत, काय फॉर्मॅलिटीज आहेत, काय काय डॉक्युमेंट्स लागतात, सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मी आतमध्ये एन्क्वायरी काउंटरला आलेलो आहे। आता इथे मागे जो बोर्ड तुम्हाला दिसतोय त्याच्यावर रूम्स किती आहेत, टोटल अवेलेबल किती आहेत, AC रूमचे चार्जेस किती आहेत, नॉन AC रूमचे चार्जेस किती आहेत, हे सगळं आपल्याला इथे डिटेलमध्ये आहे। रूम्स वॅकेंट किती आहेत, रूम्स भरलेल्या किती आहेत, सगळं या स्क्रीनवर आपल्याला दिसतं। कोणाला विचारण्याची काही गरज नाही, तुमच्या सोयीनुसार तुम्ही रूम करू शकता। इथे रूम्स 12 महिने अवेलेबल्स राहतात। इथे जर नसतील भेटत तर आपण 1000 रूममध्ये आपल्याला जाऊन रूम्स करायचे। मित्रांनो 500 रूममध्ये आपण रूम बुक केलेली आहे। तिथे आपल्याला आधार कार्ड,
चे झेरॉक्स द्यावे लागतात. आधार कार्ड ओरिजिनल द्यायचं, ते झेरॉक्स एका पेपरवर काढून तिथे एक फॉर्म देतात. तो फॉर्म आपल्याला फिलअप करावा लागतो. त्याच्यानंतर थोडं मागे आले की इथे आपल्याला पेमेंट करावं लागतं पर रूमचं. आता पर रूम आपल्याला चार्जेस किती लागले ते तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपली बुक आपल्याला फायनल झालेली आहे. बी ब्लॉकमध्ये मला रूम दिलेली आहे त्यांनी. आता पर रूमचा चार्ज इथे एका रूममध्ये 3 जण ॲडजस्ट होऊ शकतात आणि त्या रूमचा चार्ज 200 रुपये. आणि जर 4th पर्सन तुमच्यासोबत असेल तर 50 रुपीज एक्स्ट्रा, म्हणजे 250 रुपये आता आम्हाला द्यावे लागणार. कारण की आम्ही 3 आणि 1 जण एक्स्ट्रा आहे, तर 4 जण असे 250 रुपये आम्हाला एका रूमचे चार्ज करावे लागले नॉन AC. तर प्रोसिजर सोपी आहे. आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला द्यावी लागते. त्यानंतर एक फॉर्म फिलअप करून द्यावा लागतो. या प्रकारे आपल्याला अशी रिसिप्ट देतात आणि आपल्याला रूमची चाबी देतात. तुम्ही आता जाऊन तुम्हाला रूम कशी मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. तुम्ही बघू शकता त्या वातावरण एवढं सुंदर आहे. सगळं पद्धतशीर दिलेलं आहे. फक्त थोडीशी फॉर्मॅलिटीज पूर्ण करावी लागते. तुम्ही बघू शकता गार्डन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत इथे. आता 500 रूममध्ये आम्ही आलेलो आहे. इथे लहान मुलांसाठी गार्डन तुम्ही बघू शकता. मागे लहान मुलांना खेळण्यासाठी अतिशय सुंदर असं गार्डन इथे आहे. तुम्ही बघू शकता. फाउंटेन पण आहे. सध्या फाउंटेन बंद आहे, पण गार्डन एकदम चांगलं आहे. छान सोय आहे संस्थांतर्फे. अल्प अशा दरात रूम आणि एवढी चांगली सोय. तुम्ही बघू शकता सगळे ब्लॉक्स आहेत. आपली रूम आता B ब्लॉकमध्ये. ओम साईराम. सेकंड फ्लोअरला आपली रूम आहे. तर इथे लिफ्टची पण सोय आहे, पण आम्हाला लिफ्टची गरज नाही. थोडीशी हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे आम्ही स्टेप्सचा वापर करणार. चला बाहेरनी. ब्लॉकमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे नोंदणी करावी लागते. आपल्याकडेची रिसिप्ट असते, ती रिसिप्ट आपल्याला इथे द्यावी लागते. ही रिसिप्ट ऑलरेडी दिलेली आहे. चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत आपल्या रूममध्ये. बघू शकता चौघांना चांगलं झोपता येईल एवढा बेड आहे. फॅन, साईबाबांचा फोटो, लाईट्स. इकडे बघ. ते वॉशरूम, संडास बाथरूम दोन्ही दिलेले. वॉश बेसिन. 200 रुपयामध्ये आपल्याला ही रूम मिळाली आहे. आणि जर 4 असतील तर 3 + 1चं 50 रुपये चार्ज तुम्हाला वेगळे द्यावं लागतील. चला मित्रांनो, आता आपण रात्री त्या रूमला आपण थांबलो होतो. सकाळ झालेली आहे. आपल्यालाच आपल्या पावतीवर सकाळचा नाश्ता अल्पशा दरातमध्ये भेटतो. आता हे आम्ही नाश्ता आणलेला आहे. पुरी भाजी आहे. 5 रुपये पर हेड आपल्याला पे करायचे. त्या बदल्यात आपल्याला ते नाश्ता देतात. पण रूमची पावती अनिवार्य आहे. इथेच रूमच्या बाहेरच हा लॉन आहे. तुम्ही बघू शकता. या लॉनमध्ये आम्ही बसलेलो होतो आता नाश्ता करायला. आता याच्यानंतर आपण जाऊयात हॉस्पिटलला. चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता इथे साईबाबा हॉस्पिटल. इथे शिर्डी इथे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. इथे थोडंसं आपलं वैद्यकीय काम आहे. ते काम आटपून आपण जाऊयात दर्शनाला.